तडीपार आरोपीला घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। दिनांक 29 जुलै 2024 रोजी युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार आरोपी आसिफ शेख हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे। अशी बातमी मिळाल्यावरून माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगंध साबरे, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस हवालदार शरद सोनवणे, पोलीस हवालदार रमेश कोळी, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, पोलीस अंमलदार राजेश राठोड, पोलीस अंमलदार नितीन जगताप, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार यांनी शिवाजी चौक, कैडा, भद्रकाली नाशिक येथे सापळा लावून रेकॉर्डवरील तडीपार इसम नामे आसिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख वय 25 वर्ष याच्याकडून 40,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल जप्त करून आरोपी यांनी दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथील गुन्हा उघडकीस आला असून आरोपी याच्या विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगंध साबरे, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस हवालदार शरद सोनवणे, पोलीस हवालदार रमेश कोळी, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, पोलीस अंमलदार राजेश राठोड, पोलीस अंमलदार नितीन जगताप, पोलीस अंमलदार समाधान पवार व पोलीस महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा एलवे यांनी केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।